महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, बातमी जनसामान्याची। आसेगाव कॉर्नर येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात शासकीय गुत्तेदार यशवंतराव उभारे यांच्या सहकार्याने नियमित योग शिबिराला सुरुवात करण्यात आली। या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून दररोज सकाळी महिला, पुरुष, युवक आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत। योग गुरु डॉक्टर एन कुंटे यांच्या मार्गदर्शनाखाली ताडासन, वृक्षासन, त्रिकोणासन, भुजंगासन, वज्रासन, पवन मुक्तासन, तितली आसन, सूर्यनमस्कार तसेच अनुलोम विलोम, कपालभाती, भ्रामरी आणि दीर्घश्वसन यासारख्या विविध योगासने आणि प्राणायामांचे प्रशिक्षण दिले जातं। योगामुळे शरीर सुदृढ आणि लवचिक राहते, श्वसनक्रिया सुधारते, मानसिक तणाव कमी होतो, एकाग्रता वाढते आणि निरोगी जीवनशैली अंगीकारण्यास मदत होते, असे मार्गदर्शन यावेळी करण्यात येत आहे। या योग शिबिरासाठी गौतम पारखे, विजयकुमार एंगडे, मुळे साहेब, काळेसर, दुधमल साहेब, अनिल पंडित, ताकतोडे यांच्यासह अनेक मान्यवरांचं मोलाचं सहकार्य लाभतंय। त्यांच्या सहकार्यामुळे हा आरोग्यवर्धक उपक्रम यशस्वीपणे सुरू असून परिसरातील नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण होतीये। योगाबद्दल दिलेल्या अनेक मान्यवरांच्या प्रतिक्रिया। चुकवली तुम्ही माझी, असं नाही कमी हसलं असतं तर मला चॉकलेट। म्हातारे आणि यंग आणि यांच्या शरीरामध्ये खूप बदली होत आहे। माझ्या स्वतःच्या शरीरामध्ये आज मी 20 वर्ष मागे गेलेला आहे। 20 वर्ष माझी शरीर संपत्ती जी होती ती आज आहे। मी आज काल हिंगोलीला मीटिंगला गेलो होतो, तिथे लोक म्हणतात उभारे तुम्ही काय खातात? काही खात नाही, खाली योगा करतो। योगा करा, तुमचं आयुष्य 5 ते 10 ते 15 वर्ष वाढतंय आणि आयुष्याची गरज आहे। माझं एक रिटायरमेंटचा माणूस अगर 5 वर्ष वाचत असेल तर माझ्या परिवाराला 5 वर्षाची पेन्शन मिळते। त्यासाठी सर्वांनी योगा करावा आणि आपला छान जगावं। आमची विनंती आहे, येत जा, करीत जा, काही देऊ नका, आम्हाला काची गरज नाही, तुम्ही यावं आणि योगा करावा, बस। जय भीम। योगा आणि प्राणायाम हे आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचे आहेत। ही भारतीय संस्कृती आपण जगाला दिलेली आहे। 21 जून हा योगा दिवस म्हणून आपण मान्यता प्राप्त केलेली आहे। यामुळे आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यामध्ये प्रचंड बदल झालेला आहे। आम्हाला नव चैतन्य प्राप्त झालेलं दिसतं आणि या ठिकाणी आदरणीय उभारे साहेब आणि डॉक्टर कुंटे साहेब यांच्या अथक प्रयत्नाने आपल्या सर्वांसाठी हा योग सुरू झालेला आहे आणि याच्यामुळे तरुण, म्हातारे सर्वजण तारुण्य प्राप्त करून घेत असलेले जाणवत आहेत आणि हे आमच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाची बदलाची भूमिका सुरू झालेली आहे असं आम्हाला जाणवत आहे। जय भीम सर्वांना। माझं नाव पुष्पा यशवंतराव उभारे। माझ्यामध्ये एवढा बदल झालेला आहे की मला चालता सुद्धा येत नव्हतं। माझे हे दुखत होते, आता माझं चालता येते, मला सर्व करता येते। घरी पण मला म्हणजे सोफ्यावर बसलं उठवायला माणूस लागत होता, पण आता मी एकटीच येते, एकटीच जाते। मला टॉन्सिलचा त्रास होता, माझा टॉन्सिलचा त्रास कमी झाला। मला सर्दी होत होती, 2 महिना माझी सर्दी कमी होत नव्हती। मला आता सर्दी नाही, काहीच नाही। मी 2 वर्ष झाले, ते 1 वर्ष झालं मी करायले, मला कशाचा त्रास नाही, सर्दी नाही, खोकला नाही। मी योगाला येते तेव्हापासून माझं रागावर नियंत्रण झालेलं आहे। पूर्वी मला भरपूर राग यायचा थोड्या गोष्टीसाठी, पण योगानं माझं शरीर लवचिक झालेलं आहे आणि वेळेवर जेवण पण होत आहे माझं। मी सुमन साबणे बोलत आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.